शहराच्या राजकारणात मोठी हालचाल दिसून येत असून माजी महापौर उबाठा गटाचे विनायक पांडे, यतीन वाघ तसेच काँग्रेसचे शाहू करे तसेच सज्जेद चव्हाण आणि अनेक कार्यकर्ते लवकरच भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। या संभाव्य पक्षप्रवेशामुळे स्थानिक राजकारणाला नवे वळण मिळणार असून भाजपची ताकद अधिक वाढण्याची शक्यता व्यक्त केली जाते। यामुळे राजकीय वर्तुळात चुरस वाढली असून लवकरच बदल होणार असल्याचे दिसून येते। नाशिक महानगरपालिका निवडणूकमध्ये आगामी काळात नवे वातावरण निर्माण होणार असून लवकरच बदल घडून येणार आहे। सूत्रांच्या माहितीनुसार वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडणार असून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे। तसं बघितलं तर 8 वर्षापूर्वी जेव्हा माझ्या मुलाला तिकीट मागितलं आणि त्यावेळेचे तत्कालीन जिल्हा प्रमुख आणि शहरप्रमुखांनी त्याचं तिकीट कापलं आणि त्याचं आवृत्ती कशात झाली आपण बघितलं, ते हाणामारी आणि हाणामारीच झाली। शेवटी मग मला तिकीट आलं, मी माझं तिकीट फाडून फेकलं आणि उद्धव साहेबांनी परत सांगितलं का हेमंत गोडसेकडून 2 तिकीट घ्या आणि तुम्ही दोघंही फॉर्म भरा। आमचा संदेश फुलेला आम्ही तिकीट हेमंत गोडसेला म्हटलं तू तिकीट घेऊन ये इकडे, तो आणि मला पाथर्डीला पाठवावे, मी संदेश करत होतो। पाथर्डीला संदेश आणायला गेला, वेळ निघून गेली, 3:05 तो इथं आला, वेळ संपली। त्यावेळेस निवडणूक निर्णय अधिकारी खेडेकर साहेब होते। दादा भुसेंनी त्यांना फोन केला का हे दोन्ही फॉर्म स्वीकारले आणि माझे 5 वर्ष खराब झाले। बरोबर। आणि अशा पद्धतीने म्हणजे तिकिटासाठी त्यावेळेस मला झुंजावं लागलं। ती अनेक वर्षाची खतखत मानत होती आणि आम्ही वारंवार पक्ष नेतृत्वाकडे तक्रार करायचो, पण त्याची दखलच घेतल्या जात नव्हती। आत्ताही आम्ही मुलासाठी तिकीट मागितलं तर ते तिथं भलतंच सांगितलं यांना द्यायचं आणि त्यामुळे तुमच्या सुनबाईला रन करा, सुनबाईला किंवा मिसेसला। मग त्या पद्धतीने मी त्याला थांबवलं, संपूर्ण प्रभाग फिरला आणि संपूर्ण प्रभाग फिरल्यानंतर प्रभागातले लोक म्हणे भाऊ आपल्या प्रभागात एकदम चांगला आणि सोबर चेहरा तुम्ही काय, आणि अचानक त्याला मला थांबवावं लागलं आणि सुनबाईला सांगितलं का तू प्रचाराला लाग। 8-10 दिवस झाली ती सुनबाई फिरून राहिली आणि ह्या सगळ्या गोष्टी जर बघितल्या असेल तर आपल्याला अशा ह्या तिकिटासाठी जर आपल्याला जर हे करावं लागेल तर मी इथून बाहेर पडलेलं कधी सांगत। पण सुनबाईंचं तिकीट काढलं नाही, त्याला सांगितलं होतं कामाला लाग, त्या पद्धतीने आम्ही कामाला लागलो होतो। आमच्या लोकल नेते सगळे आम्ही बसलो इथं, मग आमचं पॅनल कसं करायचं ते पण ठरलं होतं, नाकारलं नव्हतं। पण आमचं कसं होतं का भाऊ मुलाला पाहिजे तिकीट, पण मग आता भाजप नाही सुनबाईलाच आम्ही तिथं हट्टांनी धरलं जे सुनबाईचं तिकीट मागितलं। पण मग नाही काय माहिती का, आपण मागच्या पंचवार्षिकला काय झालं बघितलं, ह्या पंचवार्षिकला तेच, मग त्यापेक्षा न थांबलेलं इथं बरं। मग आता आपला दुसरा मार्ग निवडू, काल तर आम्ही करू सुपडा कोणाचा यांचा मनसे शिवसेना युती। खालचे लोक उद्धव साहेबांपर्यंत पोहोचून देत नाही ते। म्हणजे नाशिक जिल्ह्यातल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांची काय हिंमत आहे माझ्या पुढे? हे वरचे लोक, यांची काय हिंमत आहे का माझ्या पुढे? हा हे वरचे नेते ते तिथपर्यंत पोहोचूनच देत नाही आणि पोहोचलो तरी आणि आपण उद्धव साहेबांशी काही बोलायला लागले की मध्ये येऊन ते सांगायचं नाही हे असं म्हणजे काहीतरी वेगळ्या मार्गाने हे करायचे ते तर आजारी ना। आता 3-4 महिने झाले नाशिकमध्ये कुठे येत आहे ते? बरोबर। त्यांच्यावर असण्याचं काही कारण नाही। मग तुम्ही निरोपने फोन केला होता, माझा फोन दाखवतो मी तुम्हाला। 4-5 दिवसापूर्वी मी फोन केला होता का असे आम्ही 3 जण इच्छुक आहेत, माझा मुलगा तिथं तिकीट मागतो, तर म्हणे मी बोलतो तरी आम्ही लोकांनाही आश्वासन देतो। आमच्याकडे लोक येतात, आम्ही त्यांना बोलतो। तुम्ही जर माझ्यासारख्या माणसाला जर एवढ्या मोठ्या माणसाला जर तुम्ही जर अशा पद्धतीने उत्तर देत असाल तर योग्य नाही आहे। माझा काही पक्षावर रोष नाही, बरोबर, पक्षावर अजिबात रोष नाही आहे बरं, म्हणून मी पक्षावर राग पण व्यक्त करणार नाही। आणि त्यांनी माझ्या मुलाला इतर सुनाला तिकीट दिलं होतं, सुनाला कामाला लावलं होतं, म्हणून मी पक्षावर रोष व्यक्त नाही करणार, ते पटत नाही। त्यामुळे मी आज पक्ष सोडतो। तुमची मना तयारी नाही, रातोरात आम्ही सगळे बसून विषय संपला, पॅनल घेऊन चाललेलं आम्ही, पॅनलच इथं शिल्लक राहणार नाही उमेदवार।
शाहू खैरे आहेत, मी आहे, यतीन मागे संजय चव्हाण, आम्ही चौघही चालतो. इथं उमेदवार सुद्धा हे जेव्हा समजलं, म्हणजे नाशिक शहरातले जे अनेक इच्छुक लोक आहेत तिकीट मागणारे, ते लोक सुद्धा म्हणे आम्हाला प्रवेश करायचा आहे, आमच्या तिकिटाचं तिकडे करा. म्हटलं मीच तिथे नौका आहे, म्हणून मी तुमचं काही व्यथा मांडू शकत नाही. थोडं मला जुनं होऊन द्या, मग तुमच्या व्यथा मांडणे. नाही, तो माझा विषय नाही, तो माझा विषय नाही, तो भारतीय जनता पार्टीचा विषय. मी नाही ठरवू शकत. थँक्यू. आमच्या व्यथा मांडतो, त्याची दखल घेतल्या जात नाही, म्हणून त्या नाराजीमुळे मी शिवसेनेच्या बाहेर पडतोय आणि बीजेपीत चाललोय. खरं तर आपण काल सांगितलं होती की आम्ही भाजपाचा सुपडा साफ करू आणि आपण आज 24 तासातच भाजपामध्ये प्रवेश करताय. आणि आता बघा ना काय चित्र होईल. आमच्या प्रवेशाने संपूर्ण नाशिकमध्ये सुपडा साफ झाल्याशिवाय राहणार नाही. आणि गिरीश भाऊंनी जो 100+ नारा दिला, त्या नाऱ्याला संपूर्ण आमचं पाठबळ लाभेल. आणि संपूर्ण मतदार सगळ्या प्रभागात फिरून अशा पद्धतीने आम्ही काम करतो. आणि शिवसेना मनसेचा सुपडा साफ केल्याशिवाय राहणार. लोक आमच्या व्यथा ऐकल्या जात नाही. गेल्या अनेक वर्षापासून तो दुःख होतं, त्यामुळे आज मी पक्ष सोडतोय आणि मी बीजेपीत चाललेलो आहे. हिंदू हृदय सम्राट ज्या आमच्या गोष्टीची दखल घ्यायचे, ती दखल आता आमचे कोणी घेत नाही आणि दखल घेणारा कोणी नाही. त्यामुळे ह्या सगळ्या यातना होत्या, त्यामुळे आम्ही बाहेर पडतोय. म्हणजे हा शहराचा आत्मा आहे आणि इथे जे घडतं त्याचे परिणाम संपूर्ण शहरावर होते. तुम्ही बघा, आजच्या प्रवेशाने संपूर्ण शहरावर परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही. आणि गिरीश भाऊनी जो 100+ नारा दिलाय, 100+ झाल्याशिवाय राहणार नाही, तुम्ही हे खात्री देतो. मी काय सांगणार, त्यांचं पक्ष बघेल ते, मी नाही बोलू शकत त्याच्यावर. आणि त्याच्यावर काही कॉमेंट्स पण करणार नाही. मी तेच सांगितलं, मी काहीच कॉमेंट्स करणार, नो कॉमेंट्स.